नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चिनूस किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण झणझणीत मिसळपाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत। सकाळ सकाळी नाश्त्याला अशी झणझणीत मिसळपाव असल्यावर किती छान ना। चला तर मग सुरू करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये 3 ग्लास पाणी उकळत ठेवायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोड आलेली मटकी टाकायची आहे। हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे सगळं मिक्स करून आपल्याला याचं झाकण लावून 5 ते 7 मिनिटं याला मीडियम फ्लेमवरती याला छान शिजून द्यायचं आहे। मटकी 5 ते 7 मिनिटात छान शिजते आणि तो स्टॉक नंतर आपल्याला रस्सा करताना वापरायचा आहे। तर आता रस्स्याची तयारी करूया। तर सगळ्यात आधी इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतले। तर तेलात आपल्याला त्याला छान भाजून घ्यायचं आहे। कांदा छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 मोठा टोमॅटो कापून टाकायचा आहे। तर तेही छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर त्याच्यामध्ये आल्याचे तुकडे टाकायचे आणि ते भाजून झाल्यानंतर आपल्याला इथे सुकं खोबरं थोडं भाजून घ्यायचं आहे, त्याच्याने चव छान येते। हे पण आपण मीडियम फ्लेमवरती छान भाजून घेतोय। याला पण छान कलर येतोय, बघू शकता तुम्ही। ते भाजून होतंय, झालंय। आता मी गॅस बंद करते आणि आता सगळं आपल्याला आपण जेवढं भाजून घेतलं होतं वाटण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय। त्याच्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्यात आणि याचीच आपल्याला सगळ्याची बारीक पेस्ट करून घ्यायची। आता कढईमध्ये 3 पळी तेल घातलंय मी। त्यानंतर इथे जिरी, मोहरी आणि कढीपत्ता याची चांगली आपल्याला फोडणी देऊन घ्यायची। आता त्यानंतर आपल्याला आपण केलेलं वाटण याच्यामध्ये टाकायचंय। हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचंय। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल। तर इथे मसाला आपला छान भाजून होतोय। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आणि 1 चमचा धना पावडर टाकायची आपल्याला आणि त्याचबरोबर 1 चमचा आपल्याला कोल्हापुरी मसाला टाकायचा आहे, कोल्हापुरी मिसळ मसाला। आणि त्यानंतर आपल्याला घरचं लाल तिखट टाकायचं आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता, तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या पद्धतीने। आता हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याच्यातनं तेल रिलीज होतंय। आता हे सगळं भाजून झालं की त्यानंतर आपल्याला शिजलेली मटकी आणि त्याचबरोबर मटकीचा स्टॉक ते सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। मटकीच्या शिजलेल्या स्टॉकने याला खूप चव छान येते। तुम्हाला जर रस्सा हा अजून पातळ पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये कोमट पाणी ॲड करू शकता। आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि सगळं मिक्स करून याला 10 मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती याला झाकण लावून उकळी घ्यायची एक। तर इथे आपला मिसळपाव तयार आहे। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत।